नवरात्रीचे गुपित कन्यापूजनाची कथा. नवरात्रीच्या दिवसांमध्ये एकदा एका गरीब ब्राह्मण स्त्रीने संपूर्ण नवरात्री उपवास केले. त्यांच्या घरी अगोदरच 18 विश्व दारिद्र्य होतं. कन्यापूजनाचा दिवस उगवला. तिची खूप इच्छा होती की कन्या भोजन करावे, पण त्यांच्याकडे कन्यांना भोजन घालवण्यासाठी काहीच नव्हते. ती खूप दुःखी झाली. ती देवीचा धावा करू लागली. तिनं मनोमन देवीला प्रार्थना केली, आई, मला कन्यापूजन करायचंय, पण काय करू? हातामध्ये काहीही नाही. मला क्षमा कर. माझी जी काही चूकभूल झाली असेल ती मान्य कर. ती देवीला अशा प्रकारे विनवणी करत होती. पण मनात मात्र तिच्या खंत होती की आपण कन्याभोजन करायला हवं होतं. तिच्या जीवाला नुसती रुखरुख लागली होती. ती आपल्या आजूबाजूच्या घरांमध्ये पाहत होती. सर्वत्र कन्याभोजन सुरू आहे. तिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं, पहा, कुठे भिक्षा मिळत असेल तर आपणही कन्याभोजन करू. पण त्या दिवशी त्याला भिक्षाही काही मिळाली नाही. तिची ही अवस्था पाहून देवी स्वतः लहान कन्येच्या रूपात त्यांच्या दाराशी आली. त्या कन्येने ब्राह्मणीला आवाज दिला, आई, भूक लागली, काही जेवायला वाढशील का? लहान मुलीचा आवाज ऐकून ती ब्राह्मण स्त्री धावतच अंगणात गेली. एक लहान मुलगी भूक लागली आहे म्हणून बोलत होती. ती कन्या देखील फार दारिद्र्य कुटुंबातील दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर मात्र तेज होतं. घरात विशेष असं काहीच नव्हतं. फक्त भाकरीचा एक तुकडा टोपलीत पडला होता. तिनं विचार केला, हा चोतकर तुकडा ह्या एवढ्याशा कन्येसाठी पुरेसा होईल. कदाचित यामुळे माझं कन्याभोजनाचं स्वप्न काही अंशी पूर्ण होईल. तिनं त्या मुलीला सांगितलं, लेकी, घरात काहीच नाही. टोपलीमध्ये भाकरीचा चोतभर तुकडा पडला आहे. तू तो खाशील का? खरं पाहता मला तुला असं जेवण द्यायला बरं वाटत नाही, पण माझी देखील मजबुरी आहे. माझ्या घरात दुसरं काहीच नाही. त्या मुलीनं तिच्याकडे पाहून स्मितहास्य केलं. ती म्हणाली, आई, तू प्रेमानं मला काहीही भरवलं तरी चालेल. अगदी भाकरच काय, घोटभर दूध जरी दिलंस तरी मी आनंदानं ते स्वीकारेन. त्या ब्राह्मण स्त्रीला त्या मुलीचं हे बोलणं ऐकून खूप आनंद झाला. तिनं त्या मुलीला आदरसत्कार करून आत घेतलं. तिला बसायला पाट दिला. त्या मुलीची तिनं मनोभावे हळद कुंकू लावून पूजन केलं. त्या भाकरीच्या तुकड्यामध्ये तिनं घरातील अगदी थोडंसं शिल्लक राहिलेलं अर्धा पेला दूध टाकलं आणि त्या मुलीला ते भोजन खायला दिलं. तिच्या या आदरातिथ्यानं देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली, अगं, मीच दुर्गा आहे. तू माझी खरी उपासना केली आहेस. आता तुझ्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. आणि खरोखरच त्यानंतर त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरी कधीही कशाची कमतरता भासली नाही. अशी ही कन्यापूजनाची कथा. त्या दिवसापासून कन्यापूजन केल्याने घरात सुख, शांती, संपन्नता आणि देवीचे आशीर्वाद मिळतात असा दृढ विश्वास झाला. आता आपण एक पौराणिक कथा पाहूया. एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती नवरात्र उत्सवाच्या वेळी हिमालयावरती बसले होते. तेव्हा माता पार्वतीनं विचारलं, स्वामी, या नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांना, पूजन करणाऱ्या भक्तांना पूर्ण फळ कसं मिळेल? तेव्हा भगवान शंकर म्हणाले, हे देवी, उपवास आणि पूजन यांचं परिपूर्ण फळ कन्यापूजनाशिवाय मिळत नाही. कारण कन्या म्हणजे तुझ्या शक्तीचं रूप आहे. लहान वयातील कन्या ही स्वतः दुर्गेचं बालस्वरूप असते. तिच्या पूजनाने भक्ताला माझ्या व तुझ्या कृपेचा पूर्ण आशीर्वाद मिळतो. प्राचीन काळी एक असुर होता, महिषासूर. त्यानं प्रचंड तप करून ब्रह्मदेवाकडनं वरदान घेतलं होतं. कोणत्याही देवदानवानं त्याला मारता कामा नये. या वरदानाच्या जोरावर महिषासुराने संपूर्ण त्रैलोक्य जिंकून देवांना त्रस्त केलं. सर्व देवांना हरवून त्याने स्वर्गावरती कब्जा केला. सर्व देव निराश होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महादेवांकडे गेले. त्यांनी महिषासुराचा नाश करण्यासाठी आपापल्या शक्तीचा एक तेजोमय भाग अर्पण केला. त्या तेजोमयामधनं एक दिव्य स्त्री उत्पन्न झाली. ती म्हणजे देवी दुर्गा. दुर्गा देवीने 9 दिवस महिषासुराशी युद्ध केलं. शेवटी 9व्या दिवशी देवीनं महिषासुराचा वध केला. त्या दिवसापासून
नवरात्र उत्सव सुरू झाला. कन्यापूजनाच्या परंपरेची सुरुवात. देवीनं जेव्हा असुरांचा नाश केला तेव्हा देवीने तिचे 9 रूपात पूजन केले. देवांनी तिचे 9 रूपात पूजन केले. त्या 9 रूपांचे प्रतीक म्हणून 9 लहान कन्या मानल्या गेल्या. शैलपुत्री, 2 ब्रह्मचारिणी, 3 चंद्रघंटा, 4 कुष्मांडा, 5 स्कंदमाता, 6 कात्यायनी, 7 कालरात्री, 8 महागौरी, 9 सिद्धदात्री. ही 9 रूपे म्हणजेच कन्यापूजनाचा आधार. दुर्गा मातेनं महिषासुराचा वध करून देवांना विजय मिळवून दिला. त्यानंतर सर्व देवांनी विचार केला की देवीच्या विविध रूपांची नेहमी पूजा व्हावी. म्हणून प्रत्येक नवरात्रीला दुर्गेच्या 9 रूपांची आराधना केली जाते. त्या 9 रूपांचे प्रतीक म्हणून 9 लहान कन्या. त्यामुळे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अष्टमीला किंवा नवमीला त्यांचे पूजन करून भोजन घालण्याची परंपरा सुरू झाली. कन्यापूजनाने देवी प्रसन्न होते. घरात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि विजय मिळतो. हे बालरूप पूजन म्हणजेच शक्तीची खरी आराधना होय. कन्यापूजनाची पद्धत. 1. कन्यांना आमंत्रण द्या. 2. 7, 5, 7 किंवा 9 लहान कन्या 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या बोलावतात. त्यांच्यासोबत एक लहान मुलगा भवानीचा भैरव स्वरूप घेतला जातो. 2. स्वच्छता. घरात किंवा पूजेच्या ठिकाणी स्वच्छता करा. कन्यांच्या पाय धुवून स्वच्छ टॉवेलने पुसून घ्या. 3. पूजन. कन्यांना आसनावरती बसवा. त्यांच्या कपाळावर कुमकुम व अक्षता लावा. पायावरती हलकेसे अत्तर किंवा फूल ठेवून पूजन करा. फुलांचा हार, दुर्वा किंवा फुले अर्पण करा. 4. भोजन. कन्यांना प्रसाद रूपाने पुरी, हलवा, शिरा, काळे चणे किंवा चणा यांचा नैवेद्य द्या. स्वच्छतेने, प्रेमाने व आदराने भोजन द्यावे. 5. दक्षिणा. भेटस्वरूप. भोजनानंतर त्यांना ओढणी, चुड्या, पैंजण, पेन, वही, रिबन किंवा लहान भेटवस्तू देता येतात. थोडी दक्षिणा, नाणे किंवा पैसे देऊन त्यांना नमस्कार करा. 6. आशीर्वाद. कन्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या. नवरात्रीतील उपवास व साधना यामुळे मिळणारे पुण्य यामुळे पूर्ण होते. महत्त्व. कन्या म्हणजे देवीचेच बालरूप. त्यांच्या पूजनाने नवरात्र साधना फलदायी होते. घरात शांती, समृद्धी आणि देवीचे आशीर्वाद मिळतात. कन्यापूजन मंत्र. कन्यांचे पाय धुतल्यानंतर पूजन करताना म्हणायचे: या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नत नमस्तेस्ते 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 नमो नमः. हा मंत्र प्रत्येक कन्येच्या चरणी म्हणावा. भोजनापूर्वीचा मंत्र. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षा देहीच पार्वती. कन्यापूजनानंतर प्रार्थना. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कन्यापूजन आरती. साधी पद्धत. नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचा शेवटी साधारण ही आरती केली जाते. दुर्गा आरती. जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी किंवा साधारण लक्ष्मी आरती. जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी ही आरती तुम्ही म्हणू शकता. या दोघींपैकी जी आरती तुम्हाला प्रिय आहे ती तुम्ही म्हणू शकता. भोजनानंतर कन्यांना दक्षिणा, भेटवस्तू व प्रसाद द्या. त्यांच्याकडून नमस्कार करून आशीर्वाद घ्या. म्हणूनच मैत्रिणींनो, नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे केल्याने घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी लाभते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणखी अशा धार्मिक कथा आणि माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय माता दी.